आता कितले दीस हांगासर प्रशिक्षण घेतला? 88 डेज आज आमचे कंप्लीट झाले 88. गळ्यान कितें तरी तुवें वेगळोच एक हार कसो घातला न्हू, तो कशा साहित्यापासून तयार केला? आम्ही कट्ट्याच्या ह्याच्यात केला, मशीनाचेर ते हे करून कारपेंटर करून आम्ही ते हे केला आणि गुंथले दोरो घेऊन आणि तसे हे केले. 3 दीस लागले आमकां. 3 दीस लागले. आणि कितें आयटम केला तर कसले? आम्ही फ्लावर्स केला हां, फ्लावर्स पॉट आणि एक कमळ एक केला, साळूनार एक केला, डोमळो एक केलो. आता साळूनार केला पळय, तेका कितले दीस लागले तुमका? साळूनार केले तेका आमकां 4 दीस लागले सारखे. कोणी कोणी तुका मदत केल्या? नांवां कितें तेंची? मोनाली पेडणेकर, निकिता परब, शिल्पा परब, सुहानी शेडगावकर आणि शकुंतला नायक. आणि आता फुडें मागीर कितें करता आमकां चिंतला? फुडें हो असो हे करपाचो आहा, जर आमकां सरय जावं आमच्या सपोर्टाक आणि आमकां बरो हे दिलो सरान आणि हेच्या फुडें आमकां बरें कितें तरी आमकां शिकपाकूय मेळ्ळें आणि हेच्या फुडें आमी शिकतलीं. तुमकां कितें दिसता सरकारान कितें करूंक जाय तुमकां हस्तकले खातीर? आता एखादे समज मोपा एअरपोर्ट जाला किंवा आनी आयुष हॉस्पिटल जाला, हांगर बिचीस आहात, थंय एखादो स्टॉल दिवंक जाय असो सरकारान दिसता. मागीर तुमचे ते आयटम थंय वचोन हय, ते खातीर आमकां एक स्टॉल दिवपाचो सरकारान. आमी थंय स्टॉल घालून बायलां आमकां बऱ्याच पैकी बरी आमी हे करून फुडें सरतली आणि हे आयटमय करून आमी फुडें व्हरतली आणि विकतली बी आमी ते करून. आणि पंचायती कडेन कितें बी करतले डिमांड? पंचायती कडेन करतली आमी डिमांड, पूण आमकां हो सपोर्ट जाय. मेन म्हणजे आमकां सपोर्ट जाय, पंचायती कडल्यानय जाय, पयलीं सरकारा कडूनय आमकां सपोर्ट जाय. अशीच आमी फुडें वयतली शिकून. येस, ओके, थँक्यू. माझे नाव अविर्णा धीरज शिरगांवकर. तुम्ही मुर्जेच्यान येता हांगासर प्रशिक्षणाक? मुर्जेच्यान डेली येता. डेली येता 4 महिने झाले. कितें कितें ह्या 4 महिन्यांक शिकल्यात? ॲक्च्युली पयलीं हांवें 25 डेजचो कोर्स मुर्जे सोनू शेडगांवकर सर हेच्या कडेन शिकलेले, हांव आनी म्हजे मिस्टरान. आनी ताच्या उपरांत मागीर विष्णू सरान आमकां हो कोर्स सांगलो. हांव आनी एकटे आमचे फ्रेंड दोगां आमी वांगडाच येतालीं हांगासर 4 महिने. 4 महिने हो कोर्स कंप्लीट केलो आणि हांगासर सरा कडल्यान भरपूर कितें शिकोवंक मेळ्ळें. दिपक सरा कडल्यान खूब न्यू आयटम्स, कार्विंग कशें करप, कशें न्यू प्रोडक्ट करप, ते खूब हांगासर शिकपाक मेळ्ळें आमकां. येस, ओके. तुझें नाव कशें? माझे नाव कनिष्का पालयेकर. आता तुम्ही हो हे घातला पळय बेल्ट, हार, कसो केलो तो? कितें कितें वापरले? साहित्य कितें वापरले? ते एक हे सगळे कट्ट्यांचेच आम्ही केला आहे. चडशे कट्ट्यांचे 10 मणी मातशे घातल्या भितर आणि सूत आणि काय ना, चडशे कट्ट्यांचेच हा, सगळे कट्ट्यांचे. तरी कितले दीस लागले करता म्हणा सर? तरी 5-6 दीस बी लागतलेच. पहिली स्टार्टिंग न्हू, ते स्टार्टिंग म्हणटा मातशे अशे हे जावपाक लागले न्हू, सुरवात नव्हती तेन्ना सुरवातीकूच केला ते. कितले दीस प्रशिक्षण घेतला तुम्ही हांगासर एक क्लासीक? आता 88 डेज आमकां जाल्लेले आहा. 88 मागीर आता फुडें कितें करपाचें चिंतला? फुडें आता म्हणजे आमकां ते आता फुडें हे आता स्टॉप रावन जावचें ना आमकां. फुडें कितें तरी करपाकच जाय. हेच्या पासून आता अशें दिसता घरा कडेन आता नाल्ल बी फोडटना ते कशें फोडपाचे ते आता ते वयले इल्ले इल्ले फोडून दवरता. येदे व्हडले कट्टे लागीं करून करून हांवें घरा कडेन इतले दवरलेले आहा. ते आता ते तशें सांडूंक शकना न्हू. कितें तरी आता करपाकच जाय आमकां. आता ते सराकच आता आमकां विचारचें पडटलें. हांगा मशीन हांगा आहा न्हू सरा कडेन, आमचे कडेन काय मशिनां बी अजून काय ना न्हू तसलें कितें करतलें म्हटलें. ओके, येस. अशें आहा. बाय, नाव कितें तुजें? माझे माया नायक, हांव हरमलच्यान येता. हां, कितले दीस रावले तूं हांगासर प्रशिक्षण? 88 डेज. हां, आज 88 डेज कंप्लीट झाले. आता तुवें गळ्यान हार केला पळय, कितें आयटम यूज कितें केला साहित्य? कट्टे यूज केला. कितले दीस लागले तेका? 5-6 दीस लागले. म्हणजे ते कट करचे पडटात न्हू, हां, ते होलाचे घालून कट करचे पडटा. मागीर ते स्क्रबिंग करून ते कट करचे पडटा. मागीर बफिंग करचे पडटा, होल काडचे पडटा. मागीर तो टायम लागता न्हू. आणि कितें केला आयटम? आणि खूब केला ते. हांवें अगरबत्ती स्टँड केला, अगरबत्ती stand. एस्ट्रे केला. आता मागीर फुडें कितें चिंतला तुमी? आणि फुडें आतां करपाक जाय न्हू, बिझनस फुडें व्हरपाक जाय. ज्या पद्दतीन आमचो सोनू शेटगांवकर किंवा तो नायक वेगवेगळ्या प्रदर्शनांक वयतात, तशें तुमचो आहा प्लॅनिंग काय कितें? सरान आमकां सांगलें न्हू, आपलो सपोर्ट आहा तुमकां, तुमी फुडें अशी वयतले एक्झिबिशनाक जाल्यार. ओके, येस, थँक्यू.
तुम्ही आता A to Z म्हणटा शिकल्यात पूण हांवें तुमकां जाता तितले 88 डेजान तुमकां शिकयल्या पण म्हाका इतली वर्सां लागल्या की म्हाका दिसता 17 ते 18 वर्सां सोनू शेटगांवकारा कडेन शिकपाक वयतालो 2012 तेणी म्हाका इतली मेहनत करून हँडीक्राफ्ट दिला शोरूम जेणे करून हांव म्हाजे प्रॉडक्ट्स दिसत 7 प्रॉडक्ट्स जे म्हाजे थंय ऑलरेडी रजिस्टर्ड आहात ते फक्त हांव सांगता सोनू शेटगांवकारा खातीर म्हाका हे सद्य जालें हांव अजूनय तेंच्या कडेन शिकपाक वयता बारीक कितें मिस्टेक जाले जाल्यार सर म्हाका सांगीत आसता की तुजें मातशें तरी चुकलें हां ते हांव सोमते म्हणटा तशें रिपेर करता कारण गुरून सांगलेलें केन्ना ना म्हणूंक जायना पूण तेच मागीर म्हाका बरें दिसता कारण बारीक सुद्दां चुकी म्हाज्या कडल्यानच जाता इतले शिकोवनय आतां कशें जाला 2021च्यान हांव सर म्हणून जाला नाजाल्यार तेंच्या कडेन हांव शिकता तेंच्या कडली जितली विद्या म्हणटा ती आसा ती सगळी हांवें घेतलेली आहा ते नांव घालपाचें म्हणून थर्माकोल डेकोरेशन जे कोकोनट आर्ट कितें ना अशें ना तेंच्या कडेन जितली आहली ती सगळी तेणी म्हाका शिकयल्या आनी हांव आतां म्हणटा ते तेंचें नांव सुद्दां फुडें काडपा खातीर म्हणून हांवें एक एंटीक म्हणटा तसो आयटम फॉर्म केलेलो आहा जो भितन आसा तो आयटम हांगासर कोणी अजून मेरेन करूंक ना गोंयान सुद्दां केलो आसा जाल्यार म्हाका तरी अजून खबर ना की तो केलो आसतलो म्हणून सो हांवें एक 7.3 इंचाची समय रेडी केल्लेली आसा जी अजून कंप्लीट जावंक ना कारण म्हाका 1.5 म्हयनो लागला ती फॉर्म करपाक सो अजूनय म्हाका एक आठवडो लागतलो ती कंप्लीट जातली तेन्ना मागीर रिटर्न आमी फुडें व्हरतले पूण सगळ्यांक हांव दाखोवंक इच्छूक आसा की ती किती व्हडली समय आहा ती जी म्हाज्या पूर्ण हायटीन आसा जी उबी दवरली तेका डिसमेंटल करपाक मेळटा आनी दोन फॉर्मान ती आसा एक सिंगल फॉर्म आनी एक डबल फॉर्म म्हणल्यार सेकंड काढून ती वर लायल्या उपरांत तिची हायट वाडटा सो येदी व्हडली हांवें समय केल्लेली आसा सो हांव चडांत चड म्हणटा ते थँक्यू म्हणटा कारण म्हाका एग्जिबिशन साठी म्हणटा ते एक ऑर्डर सुद्दां सोनू शेटगांवकर दिता आनी ते म्हाजे सगळे आयटम सुद्दां ते वता सद्या एग्जिबिशनाक म्हाका केन्ना चान्स मेळटा एग्जिबिशनाक वचपाक कारण म्हाका एग्जिबिशनाक हांव चड वचना कारण वयतालो तो तेच्या वांगडी वयतालो कारण सर म्हणून तेच्याच फाटल्यान आसतालो हांव पूण आतां हांव अशें चिंत्ता की आतां तुमी म्हाका इतलीं जाणां मेळलेलीं आहा सो हांवूय आतां फुडें सरतलो आनी हांव पयलीं आतां एग्जिबिशनाक वयतलो आनी तुमकांय मातशें फुडें व्हरपाक ट्राय करता सो थँक्यू म्हणटा सगळ्यांक आनी खूब म्हाका कॉर्पोरेट केला म्हणटा तशें कॉपरेट केला तुमी भरपूर केन्नाच म्हाज्या कडेन कसलीच तक्रार ना आनी बेस्ट पैकी म्हणटा तो क्लास काबार केल्या सगळ्यांक थँक्यू म्हणटा हांव थँक्यू सगळ्यांक काळयो म्हाका घ्या म्हणजे कनिष्का पालवे श्वेतल नाईक नाईक आणि थँकफूल आसा दिस प्रोग्राम इज ऑर्गनायज्ड बाय EPCH अँड सपोर्टेड बाय DC कमिशन ऑफ हँडीक्राफ्ट्स ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि हांव खरें म्हणजे फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट तशें म्हणटात थँकफूल आसा म्हाज्या सराक MCP सर विष्णू नायक कित्याक ताणें आमकां अशें शिक्षण दिलां जें आमी कशें प्रायमरी बेज लेवलाक ABCD कशें आमी शिकोवचें पडटा तशें आमकां कशें दिसता कट्ट्यो त्यो कितें करपाचें उज्यान घालपाचें बट आमकां हांगा आतां अशें कळ्ळें की ह्या कट्ट्या पासून कितलेशे वस्तू जातात आनी अशें आमकां तेणें गायडन्स दिवन बऱ्या पैकी आमकां 30 जाणांक अशें शिकयलां की आमी जरी घरा कडेन बेकार रावलीं तरी आतां आमकां दिसता कशें आमचें फ्युचर ब्रायट आसा कितें तरी आमी ग्रूप करून कितें तरी शिकोवं शकता कितें शिकपाचें नाच आतां करूं शकता म्हाका तरी दिसता आमचो हांगा हो कोर्स सोंपोवंक ना कित्याक आतां आमकां खरें काम मेळ्ळें मिन्स फुडें आमी फुडें सरपाची आनी कितें ना कितें करपाचें आनी अशेंच एका कित्याक सांगता जाणा मोस्टली कशें आसा इन द स्टेट ऑफ तमिळनाडू केरला अदरवायज इन गोवा कोकोनट शेल आर्ट इतलीच फेमस आसा फॉर दीस 3 स्टेट्स बट आतां अशें जालां आमकां दिल्ली पर्यंत सुद्दां हे आमचे सगळे प्रॉडक्ट येतले सो बाकीच्या स्टेटांक सुद्दां डिमांड येतलो आनी हे कशे पीसीस आसात जे कमी वर्गाचे सुद्दां लोक आसात ते घेवं शकतात तशें आमी वस्तू करतली आनी हाय क्लासाकूय आनी दीज आर द पीसीस आर एंटीक पीसीस एंड युनीक पीसीस सो तेका डिमांडूय मार्केटांत चड आसा आनी आमकां इवन सरान आमकां जरी शिकयलें आर्ट कशें करपाचें कितें करपाचें बट तेणें आमकां इतली आयडिया दिल्या मार्केटींग स्ट्रॅटेजी अशी शिकयल्या
की तुम्ही कसो सेल करप आणि हो सेल कसो एक्सपांड करप इतले डाउनलोड म्हणजे भूमिका इच्छिते तुम्हाला कसा अनुभव आला तर आपला एक छोटासा अनुभव इकडे सादर करा. स्वतःहून या आणि आपला एक अनुभव बऱ्यापैकी सादर करा. आपल्याला ह्या क्लासमध्ये काय शिकायला मिळालं, काय अनुभव आला, असा एका महिलाने तरी या इकडे आपला अनुभव एक सांगा. म्हटल्यार 88 डेजाचो कोर्स आमी आतां तुमकां हे घेतल्यात आहा. पयलीं हांव चिंत्तालो की 3.5 म्हयने कशे वयतले कित्याक हांवें इतलो म्हयन्याचो केन्ना कोर्स घेवना. चडान चड 5 दीस नाजाल्यार 15 दीस इतलेच मेरेन कोर्स घेतला. पूण एक टार्गेट दिल्लें म्हाका की 2 म्हयने फक्त शिकोवपाचे आनी विथीन 2 मंथ्स म्हणटा तेजे लास्ट 2 म्हयन्या भितर 20 आर्ट्स जे केन्ना कोणी पळोवंक नासतले आनी मोबायलात सुद्दां तुमकां पळोवन मेळचे ना न्हू ते करपाचे. म्हाज्या एक तकलेन भरलेले डिझायन्स आतां म्हणल्यार कशे काडपाचे ते म्हाजे कडेन मॅन पावर बी कांय ना. सो आतां म्हाका मॅन पावर अशी मेळ्ळी की हय बाबा एक डिझायन काडली की सोमते करून दिताली आनी विथीन म्हणटा ते 5 डेज इतली बेस्ट करताली आयटम्स की दुसरी डिझायन म्हाका दिवपाक बरें पडटाले की ही डिझायन तूं कर, ही डिझायन तूं कर, अशें म्हाका 4-5 डिझायनी वांगडी दिवपाक मेळटले जे ग्रुप वायज केल्या तशा ग्रुप वायज हांव दितालो. तेंच्यांनी इतले बेस्ट केल्या की हांवें चिंतूंक नासलें की हांवें दिल्लेली डिझायन इतली बेस्ट जातली. हांवें चिंतलेलें कशें एक डिझायन दिल्या हे अशी जातली म्हणून, पूण तेंच्यांनी आपली तकली घालून ताका एक एक्स्ट्रा म्हणटा तशे डिझायन्स हाडल्या आनी एक न्यू फॉर्म केल्या जे अजून मेरेन कोणी पळोवंक नासतले. जी भियात आली पयलीं मोटरार की आपलो हात कट जातलो म्हणून, ती लास्टाक अशी झगडटाली की तो मोटर भियापाक लागलो आतां ही आपणाक मोडटली म्हणून. इतलो तो मोटर सारको चल्लेलो आसा आनी आतां तांकां मोटर आनी कटींग मशीन म्हटल्यार तांकां हेच ना. तेंचे खूब जाणांचे हात कट जाल्या ना म्हटल्यार 2-2, 3-3 फावटी ब्लेडी लागल्या, हातींक सालद्यो गेल्या, कोणाची नेल्स लागल्या, पूण तरी आसतना भिवंक ना. तेंच्यांनी इतली मेहनत घेतल्या की हात कट जाल्या आसतना सुद्दां तेंच्यांनी काम केलें. तेका लागून सगळ्यांचे हांव म्हणटा तो क्लॅप मारता कारण तेंच्यांनी भरपूर मेहनत घेतल्या हातून आनी म्हाका भरपूर सपोर्ट केला. एक दीस कोणाची झगडी ना आनी इतको शांतपणे जाला की बाबा ते कितें करता तेच्या पूण आपूण बरें करतले हेच तकलेन तेंच्यांनी काम केलें. आनी आयज सादारण आमी 25 ते 30 न्यू प्रोडक्ट फॉर्म केले जे केव्हाच कोणी पळोवंक नासतले. आनी अशेंच फाटीं फुडें नवीन आयटम सादले आमच्या तकलेन जे कमीत ते 15 दीस सुद्दां चलतले आसले. पूण आमी येदे व्हडले आयटम करता म्हटल्यार म्हाका शिकोवपाक मेळचे नासले म्हणून हांवें जाता तितले कमी आयटम जे सेल जातले भायर मार्केटान आनी फास्ट डिमांड आसतली तांकां की ह्यो आयटम त्या टायमाक वयतलो. आनी आमी तशी टार्गेट दवरल्या की 300 पासून ते 100 पासून ते डायरेक्ट 4000 मेरेन आमी आमचो प्रॉडक्ट रेडी केलेलो आहा. सगळ्या कॅटेगरीज आमकां ते विकूंक शकता आमी. आनी हाय प्रोफायल टू नॉर्मल पीपल म्हणटा तशे आयटम आमी केलेले आहात जेणे करून कमीतल्या कमी जो गरीब सुद्दां आसा आनी ताका जर उमेद आहा कलाची जाल्यार तेणी तो आयटम तो घेवंक शकता. आनी जे कोण पॉश तेणी सुद्दां म्हणूंक जायना की बाबा ह्यो कमी रेटीचो म्हणून आमी तांकां चड रेटीचो असो सुद्दां आयटम करून दवरलेलो आहा जो अबाव 4500 मेरेन सुद्दां प्रॉडक्ट आमचो आसा. आनी हांव सगळ्यांक म्हणटा की तुमी आतां इतली शिकल्यात ती तशीच कंटिन्यू दवरात आनी फाटीं फुडें जर केन्ना तुमकां ऑर्डर सुद्दां मेळ्ळी म्हाजो मोटर आनी हांव डेली तुमच्या वांगडी आसतलो. सो थँक्यू म्हणटा. आयज गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा दिता. सगळे हसत खेळत आयज हो समारोहाचो 4 महिने तुम्ही कसे ट्रेनिंग घेतले, हसत खेळत गेले. तसेच सुरवातीक हांव हे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट तसेच दुसरे डिपार्टमेंट यांच्या कोऑपरेशन खातीर हो 4 महिन्याचो ट्रेनिंग तुमकां मेळ्ळा आसा. आम्ही जी हांव जी ट्रेनिंग घेता ती कमीत कमी ती 5 दीस किंवा 15 दीस किंवा 1 म्हयनो किंवा कमीत ती 2 महिने आसता. पूण तुमी खूब नशिबवान आहात की फर्स्ट टायम म्हाका दिसता गोंयांत तुमकां 4 महिन्याचो ट्रेनिंग मेळिल्लें आसा. तर तुम्ही सगळ्यांनी ह्या आमच्या डिपार्टमेंटाक ताळयो मारून शुभेच्छा दिवच्यो. आनी सांगपाचें म्हटल्यार आयज हो तुमचो समारोपाचो दीस न्हू, कारण आयच्यान तुमची गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष म्हणजे तुमी सुरवात जातली. आयज तुमी खूब भगिनी आसा. अशी स्त्री म्हणटा की स्त्री आयज तुमी म्हाका खूब अभिमान आसता की मी सुद्दां हे प्रोडक्ट करूंक ना अजून माझ्या गॅलरीन सुद्दां. तर तुमच्या हातीन जी आमी म्हणटाले की स्त्री फक्त ही घरातूच आसता, ती भांडी धुणीक आसता, पूण आज स्त्री काय करू शकता ती म्हाका तुमी बघलेले आसा. तर आयज इतके तुमी ना थांबता हेच्या फुडें सुद्दां जो हो कोर्स आसा तो एक आमचे खुबशे डिपार्टमेंट आसा, RDA आसा, गोवा हँडीक्राफ्ट आसा किंवा बाकीचे खूब अन्य आहा. तातूंतसून तुमकां मशिनरीज मेळटले. तुमचे सरपंच पंच मेंबर किंवा MLA किंवा मिनिस्टर आतांचे स्किमी खूब आसतले.
त्याच्या अंडर तुम्ही मोठे प्रोडक्ट करू नका, लहान लहान प्रोडक्ट करा आणि तुमची सुरुवात करा. आता तुम्ही स्त्री शक्ती नारीन खूप अशी बायला सगळे ग्रुपान बी ॲड असतली. आता जाता जाता तुमका एक लहानशी गोष्ट सांगता. सुरुवातीक जेन्ना मी ह्या 25 वर्सां फाटीं जर गेलो जाल्यार मी सुद्धा एक व्हडलो कलाकार नासलो, एक ल्हानसोच कलाकार आसलो. जेन्ना मी लोकांची सण्णां कट्टे व्हरता तेन्ना म्हाका लोक हसताले की बाबा हो लोकांक कित्याक लोकांची सण्णां कट्टे व्हरता. तर तुमकां सुद्धा आयज होच विचार आसतलो बाबा ही सण्णां कट्टे उडोवंक जायना, तेन्ना आता त्याचें महत्व तुमकां कळलें आसा. तर हो व्यवसाय न्हू तर तुमच्या घरान सुद्धा तुम्ही एक सजावट चतुर्थी आसतली नाल्यार किंवा बाबा कसलो सण आसतलो तेन्ना सुद्धा तुम्ही अशेंच तुमची ही कलाकृती फुलोवन दवरा. मी चड वेळ घेना की आयज गुढीपाडवा आसा ते सगळ्यांक घाई आसतली. आमचे हे बायल मुद्दम आयलेले आसा. म्हाका तेणें खूब एका म्हयन्या पयलीं फोन केलेलो की सर जेन्ना तेणी गुगल ओपन केलो की कोकोनट शेल कॉपरेट म्हाजें नांव खंय पयलीं आयलां तर हांव ताका थँक्यू म्हणटा आनी ते आपल्या पेरंट्सांक घेवन गोंयांत आयलेले आहा. ती एक्चुअली ती गोंयचीच आसा पूण ताका तो प्रोजेक्ट करपाचो आसा. मी ताका सांगला की म्हाजे कडेन सद्या टायम ना तर आमचे कडेन वच आनी थंयसर तुका एक सुंदर कलाकृती बघूंक मेळटली. तर आयज तेणी आपल्या याची म्हणटा तशी बगलेली आसा, ताका अनुभव येयलेलो आसा. तर सांजचे ती ते तुमचे कडेन थोडोसो मातसो एक प्रोजेक्ट करतले. जर कोण लागीं आसा जाल्यार ते ताका मातशी मदत करतले. हांव चड वेळ घेना. तर ह्या तुमचो 4 म्हयन्याचो कसो अनुभव आसतलो तो तुमचो एक तुमचो गुरू टिचर तो तुमकां सांगतलो. तर हेच्या फुडें सुद्धा अशें सुद्धा ट्रेनिंग आसल्यार तुमी घ्या. नाल्लाचेर अशें ना तर आनी सुद्धा जर चान्स मेळ्ळो जाल्यार तुमी अवश्य घ्या. थँक्यू, धन्यवाद. म्हाका हांगा आपयल्या बद्दल धन्यवाद. त्यांची मुलगी पाटकर यांचं मी लायव्हलीहूड कॅडर्स आणि स्वयंपूर्ण सखी म्हणून पालघेगावात काम करते. तसेच आज आमचे सोनू सर आणि आमचे पाटकर सर आणि आमच्या आणि विष्णू सर आमचे आणि आमचे पत्रकार सर त्यांचं मी आज स्वागत करते. आज ते आमच्या गावात आमची एक छोटीशी इंटरव्ह्यू घ्यायला आले. आणि आज दुसरी गोष्ट, आज आम्ही ह्या गावात जो क्लास केला कोकोनट शेलचा, आमचे EPCH आणि एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सेल यांचे मी आज आभार मानते. कारण आज त्यांनी आम्हाला या गावात सपोर्ट करून आम्हाला कोर्स दिला. आणि आमच्या सोनू सरांचे पण मी फार फार आभार मानते. कारण त्यांनी आम्हाला आमच्या विष्णू सरांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी आमच्या आज गावात कोर्स आणला. आणि आज आमच्या महिलांना बऱ्यापैकी शिकायला मिळालं. त्यामुळे आज आमच्या महिलासुद्धा बऱ्यापैकी शिकल्या. आणि आज त्या अशा शिकल्यात की त्यांना आपला आता पुढे हा बिझनेस पुढे न्यायचाच आहे. आणि त्यांना बऱ्यापैकी आज आपण सारस एक्झिबिशन्स आणि आपण एक कुठे आपले एक्सपर्ट फॉरेनर लोक येतात, आपल्या गावात टुरिस्ट लोक येतात, त्यांच्यापर्यंत पण त्यांना हा बिझनेस न्यायचा. आणि आज आमचा एक्सपोर्ट म्हणजे बाहेरगावी सुद्धा आपला माल न्यायचा अशी त्यांच्याने एक ठाम प्लॅटफॉर्म केला आहे. आणि ते एवढ्या एक्सपर्ट झाल्या आहेत आणि त्यांना म्हणजे अशा आता खूप होप्स आले की आम्ही आता काहीतरी करणार. अशा आमच्या महिला खूप पुढे झाल्यात. आणि त्यासाठी आम्हाला मदत आमच्या विष्णू सराने आणि त्यांचा सपोर्ट आमचे सोनू सर यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला. आज मी त्यांची खूप खूप आभार मानते. आणि आज आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. एक काम कर कोणाली आहे का त्याचे ना स्टार्टिंग तू कर कोण कोण येयला भितर आणि कसं किती क्लास केला आणि तू म्हाका बघितलंच ते अननस संध्याकाळी बारक्या पण
पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.